नमस्कार. द क्र्यू मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत. आयुष्याचा चित्रपट सुंदर करायचा असेल तर रंग भरणारी माणसं निवडा, रंग बदलणारी नाही. लाखाची गाडी एका चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटींचे घर एका कुलूप आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्वसुद्धा आपले विचार आणि स्वभावावर अवलंबून असते. गाडीचा तोल गेला की अपघात होतो. कुलपाला तडा गेला की घराची चोरी होते. तसेच विचार आणि स्वभावाचा तोल आणि तडा गेला की माणूस माणसातून उठतो. आपण आयुष्यात काही बनू अथवा नाही, पण माणूस म्हणून तरी जगता आले पाहिजे. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केला आहे हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. एकदा तरी ही चौकट बाहेरून बघावी, म्हणजे आयुष्याला आपण किती बंदिस्त ठेवले हे लक्षात येईल. जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायम दुःखी राहत असतात. जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात. जगण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःशी जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही. आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले, पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका. गोंधळलेलं मन अस्थिर जीवन करीत असते ना. स्वतःला मार्ग सुचत असतो ना. दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो काय, करावे काय नाही यावरच मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायचे असते. वेळ अशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग भेटत असतो. लोक हा शब्द रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरसारखा असतो. कित्येकदा आपली गती लोक नावाचा हा गतिरोधक तोडत असतो. वास्तवात माणूस जरी समाजशील असला तरी तो स्वयंनियंत्रित आणि स्वयंकेंद्रित असावा. हे माझं आजवरच्या अनुभवावरचं झालेलं मत आहे. जेव्हा तुम्ही उपाशी असतात तेव्हा अपवाद वगळता तुमच्या रिकाम्या पोटाची खिल्ली उडवणारे हेच लोक असतात. जेव्हा तुम्ही पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खाता तेव्हा तुमच्या माजुरडेपणावर ताशेरे ओढणारा हाच लोक नावाचा घटक असतो. मात्र प्रत्यक्षात खस्ता खायची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच घटक अदृश्य असतो. म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद मिळतो ते करावं. ज्यातून जिवंतपणाच्या जाणीवा जिवंत राहतात ते जगावं. कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही मूर्ख ठरत नसता. मात्र इतरांच्या टोमण्यांमुळे आपल्या ध्येयाच्या धुंदीत चालणं थांबवल्यावर मात्र तुम्ही मूर्ख ठरता. म्हणूनच लोकांच्या अस्मितांना स्पर्श न करता स्वतःच्या धुंदीत जगता आलं पाहिजे. बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू. धन्यवाद.